प्रेम संबंधाला विरोध असल्याने मुलीच्या वडील आणि भावाने मिळून तरुणाची हत्या केली। प्रियसीने प्रियकराच्या पार्थिव देहाशी लग्न केले। प्रियकराचा मृत्यूनंतरही मी त्याचीच राहणार असा पण तरुणीने केला। नांदेडमध्ये हा प्रकार घडला। 25 वर्षीय सक्षम ताटे आणि 21 वर्षीय आचल मामिडवार या दोघांचे प्रेम संबंध होते। सक्षम ताटे आणि आचलचा भाऊ हिमेश मामिडवार हे दोघे मित्र होते। दोघांची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे। 1.5 महिन्यापूर्वी सक्षम जामिनावर सुटून आला होता। सक्षम आणि आचलच्या प्रेम संबंधाची माहिती आचलचे वडील गणेश मामिडवार यांना लागली। सक्षम विजातीय असल्याने या प्रेमाला आचलचे वडील आणि भावाचा विरोध होता। याच कारणातून आचलचे वडील गणेश मामिडवार, भाऊ हिमेश आणि साहिल सोबत अन्य दोघांनी गुरुवारी रात्री नांदेड शहरातील जुनागंज भागात सक्षम ताटे या तरुणाची गोळ्या झाडून दगडाने ठेचून हत्या केली। शुक्रवारी सक्षमवर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यापूर्वी प्रियसी आचल मामिडवार हिने सक्षम सोबतच लग्न करणार असा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आचलने सक्षमच्या पार्थिव देहाला हळद आणि कुंकू लावून लग्न केले। प्रेम संबंधाला विरोध असल्याने माझ्या वडिलांनी भावाने मारले पण ते हरले आणि माझा प्रियकर मरून पण जिंकला असं म्हणत प्रियसीने टाव फोडलाय। आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी मुलींनी केली आहे। दरम्यान या खून प्रकरणी इतवारा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। आचलच्या वडील आणि भावासह अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे। गजानन मामिडवार। काय घटना काय झाली नेमकी? घटना काही झाली नाही। 3 वर्षापासून सक्षम ताटेचा आणि माझं प्रेम संबंध होते। माझ्या घरच्यांना ते मंजूर नव्हते, त्यासाठी त्यांनी त्याचा असा घात केला। कुणी काल कुणी त्याच्यावर म्हणजे वार? माझे वडील गजानन मामिडवार आणि माझे 2 भाऊ हिमेश मामिडवार आणि साहिल मामिडवार। कशाला गेला होता हा? बाहेर कशासाठी गेला होता आणि त्याला कसं म्हणजे प्लॅनिंग करून घेतलं? हे सक्षमवर MPD पडली होती, तर त्याने सुटून आल्यापासून माझ्या घरचे त्याचा गेम लावण्यावरच होते। म्हणजे मला धमकी देत होते की त्याला मारून टाकणार आणि त्याला गोड बोलून त्याला भेटून नशा वगैरे करू घालून मारलं त्याला। त्यानं त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या तरी त्याला काही झाले नाही। तेव्हा त्याच्या डोक्यात फरशी वगैरे टाकून मारलं त्याला। हा विरोध नेमका कशामुळे? आमचं प्रेम होतं आणि माझ्या पप्पांना मंजूर नव्हतं। कशामुळे? कास्टमुळे। तू दुसरं कोणाही सोबत बोल, मी करून देतो तुझं लग्न, असं बोलले होते ते मला। सक्षमची कोणती कास्ट आणि तुझी कोणती कास्ट? बुद्धिस्ट आहे। आणि तुझी? म्हणजे पद्मश्री। म्हणजे फक्त जात वेगळी असल्यामुळं? हां, आणि त्यांच्या अगोदरही काही दुश्मनी होती वाटते, पण अगोदर ते चांगले मित्र होते। तुझा भाऊ आणि? माझे 2 भाऊ आणि सक्षम आणि हे चांगले मित्र होते। नंतर आमच्या प्रेम संबंधामुळे त्याला मारण्यात आले। तुझी काय आता तुला काय म्हणजे काय तुझी भावना काय आता नेमकी? माझी भावना काहीच नाही, बस आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आरोपींना शिक्षा होईल। हां, आरोपींना शिक्षा व्हायलाच पाहिजे। काय शिक्षा व्हायला पाहिजे? फाशी। बरं, तुझ्या वडिलांनी भावांनी सक्षमला मारले, प्रेम कमी होणार आहे? नाही, मी लग्न करेल सक्षमसोबत। आता सक्षम तर नाही आहे या जगामध्ये, मग कसं काय? त्यांना नसलं तर काय झालं, आमचं प्रेम तर आहे ना। माझ्या घरचे जिंकूनही हारले आणि त्यांना हारूनही जिंकला, आणि मी त्याच्यासोबत लग्न करेल आता आणि त्याच्यासोबतच राहील हमेशा, आणि माझ्या मनाने राहील मी। माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही, काहीच नाही। आणि माझं वय झालेलं आहे तर मी माझ्या मनाने निर्णय घेऊ शकते।
मग आता पुढचं भविष्य तुझं इथंच राहायचं का कुठं? इथेच राहायचं आहे आणि सक्षमचीच बनून राहायचं आहे. पण इथले तुला मंजूर करतील काहीतरी राहत? करतील. इथल्या घरच्यांचं काय म्हणणं आहे? यांचं म्हणणं आहे तेच, माझ्या मनावर सोडलं यांनी आणि माझी इच्छा आहे की मी इथे राहावं त्याची बनून. आयुष्यभर तुझं वय तर आयुष्य- कमी आहे. काही होत नाही. बोल बोल बोल. मला राहायचं होतं त्याच्यासोबत. काय झालं, त्याच्यासोबत राहायला भेटलं नाही तर पण इथे तर राहील ना त्याच्या घरामध्ये सर्वांसोबत. आता त्याच्या माझ्यामुळे त्याच्या मम्मीपासून तो दूर झाला. काल सायंकाळी मिलिंद नगर इतवारा येथे मयत सक्षम गौतम ताटे वय 20 वर्ष राहणार मच्छी मार्केट याला मारहाण करून डोक्यात फरशी व दगड घालून खून करण्यात आला होता. त्यातील आरोपी आम्ही आज अटक केलेत आणि तपास चालू आहे. कोणत्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले सर? काय काय? गुन्हा BNSचे कलम 103, 162, 189, 190, 191(2), 193(3) म्हणजे कट रचने वगैरे. काय प्रकरण काय होतं, काय वाद तुमचा? प्रकरणाचं आता आज काल गुन्हा दाखल झाला. आज तपास सुरू झाला आहे. तपासात पूर्ण माहिती आल्यावर आम्ही देऊ. मुलीचं म्हणणं आहे सर की प्रेम प्रकरणातून ही हत्या करण्यात आलेली आहे. हो, असू शकतं, पण आता आमच्या तपासातून पूर्ण PCR वगैरे तपास पूर्ण होईल त्यावेळेस सांगता येईल. अट्रॉसिटी अंतर्गत ॲट्रॉसिटी आहे, 325 आर्म ॲक्ट आहे, सगळं लागलेलं आहे. आरोपीचं नाव काय आणि किती जणांना अटक करण्यात आली? आरोपी एकंदर 6 आरोपी आहेत. त्यात जयश्री मदनसिंह ठाकूर, गजानन बालाजीराव मामेडवार, साहिल उर्फ सन्नी पिता मदनसिंह ठाकूर, सोमेश सुभाष लखे आणि वेदांत अशोक कुंदेकर असे एकंदरीत 6 आरोपी आहेत. अटक आहेत. 3 दिवस पोलीस कोठडी.